10वीचा निकाल शुक्रवारी दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार. एकनाथ शिंदे हेलिकॉप्टर अपघातामधून थोडक्यात बचावले. महालक्ष्मी रेसकोर्सहून मुरबाडला जाताना घडली घटना. मासे विक्रेत्यांवर कसलेही प्रतिबंध नाहीत. महापौर रितू तावडे यांनी दिलं स्पष्टीकरण. महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाची स्पर्धा सुरू. जय पवार यांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. आता संघर्ष अटळ. पवार घराण्यामध्ये राजकीय संघर्षाचं सूतोवाच. रोहित पवार यांची भूमिका निर्णायक. भारतीय संरक्षण दलांच्या पराक्रमाची वर्षपूर्ती. पाकिस्तानात घुसून ठेचली दहशतवाद्यांची नांगी. पश्चिम बंगालची विधानसभा विसर्जित. ममता बॅनर्जी यांचा राजीनामा नाहीच. नव्या विधानसभेची स्थापना प्रक्रिया सुरू. ठाण्यामध्ये शिवसेना भाजप यांच्यामध्ये संघर्ष. विकास कामांबाबत आरोप प्रत्यारोप सुरूच. नवी मुंबईमध्ये सुरक्षा रक्षक पंकज सिंहकडून विनयभंग. इमारतीतल्या 3 अल्पवयीन मुलींना केला चुकीचा स्पर्श. आधी कागदावर संख्याबळ सिद्ध करा, नंतरच सत्ता स्थापनेला बोलवू. तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचा थलपती विजय यांना निरोप. राज्यपालांच्या भूमिकेनंतर आजचा शपथविधी सोहळा रद्द. अण्णाद्रमुकचे 25 आमदार फुटण्याच्या तयारीत. अण्णाद्रमुकचा एक गट पोहोचला पुदुचेरीच्या रिसॉर्टवर. टीव्ही केला समर्थन देण्याच्या मुद्द्यावरून अण्णाद्रमुकमध्ये फूट. मासे विक्रीबाबतची अफवा उभाठाने पसरवली. भाजपचा हल्लाबोल. पेडणेकरांचं प्रतिआव्हान. नाशिकच्या टीसीएस मधील निदा खान धर्मपरिवर्तनाच्या कटात. गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी निदावर पोलिसांनी वाढवले कलम. चंद्रनाथ रथ यांच्या मृत्यूने पश्चिम बंगालमध्ये तणाव. भाजप कार्यकर्त्यांना नेत्यांचे संयम बाळगण्याचे आवाहन. बुधवारी रात्री झाली आहे भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या. मंत्र्यांच्या सहाय्यकांना कसला माज आलाय. पंकजा मुंडे यांच्यानंतर अतुल सावे यांचा ओएसडी. वादात बायकोला छळतायत मंत्र्यांचे सहाय्यक. पॅरासेलिंग करताना काळजी घ्या. गोव्यात पर्यटक महिलेचा जीव थोडक्यात बचावला. मुंबईमधील मुसलमान कुटुंबावर विषप्रयोग. उंदीर मारण्याचं औषध पोटात गेल्यानं मृत्यू. कलिंगड खाल्ल्यानं मृत्यू झाल्याचा दावा निघाला खोटा. सोलापूरमध्ये भलताच प्रकार. वासनांध माणसाचा 11 वर्षीय मुलावर अत्याचार. नराधमाला 3 दिवसांची पोलीस कोठडी. मेलेलं अर्भक राहिलं महिलेच्या पोटात. परळीच्या खासगी रुग्णालयातील धक्कादायक घटना. पैठण बाजार समितीत कांद्याला किलोमागे 4 रुपये भाव. कांद्याचा भाव गडगडला. शेतकरी संकटात. महाराष्ट्रात हुंडाबळी थांबेनात. नाशिक आणि राहता इथं 2 विवाहित महिलांनी आयुष्य संपवलं. मुसलमानांच्या विळख्यात पनवेल रेल्वे. प्रवासी रिक्षावाल्यांच्या भांडणामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात. मराठवाड्यासह कोकणामध्ये अवकाळी हवेत गारवा. शेतकऱ्यांची धावपळ.
सोने चांदीच्या दरात पुन्हा वाढ. सोनं प्रतितोळा 1,55,700 रुपये, चांदी प्रति किलो 2,62,650 रुपये. कानपूरमध्ये भीषण अपघात. भरधाव बस कालव्यात कोसळली. बसमधील प्रवाशांची सुखरूप सुटका.